बालकी कृषी बाजार समिती येथे श्री विठ्ठल रुक्माई मंदिर येथे श्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती उत्सवानिमित्त सर्व रोग तपासण्या शिबिर आयोजित करण्यात आले होते। या शिबिरात 500हून अधिक रुग्णांनी भाग नोंदविला होता। या तपासणीत तज्ञ वैद्याच्या मार्गदर्शनाखाली हा शिबिर आयोजित करण्यात आले होते आणि मोफत औषधेही वितरण केले। यावेळेस डॉक्टर गुंडेराव शेडोळे, डॉक्टर प्रशांत बिरादार, डॉक्टर शरद तुकदे, डॉक्टर कपिल रेड्डी, डॉक्टर विलास कनसे, डॉक्टर शिवाजीराव गुरदाळे, डॉक्टर पंडित बिरादार, डॉक्टर अनिल, डॉक्टर तानाजी उच्चे, डॉक्टर अंबिका पाटील, डॉक्टर प्रजक्ता सिरसे, डॉक्टर वैष्णवी बावगे, डॉक्टर अश्विनी, डॉक्टर उद्धव कनशे आणि यावेळेस कृषी बाजार उत्पन्न समितीतील विविध पदाधिकारी आणि यावेळेस बालाजी तुगदे यांच्या प्रयत्नाने हा शिबिर आयोजित करण्यात आले होते। चांगला पिढी मित्र आहे। येऊन टाइमिंग है क्या सर? चलो गळा फुलकी हार कंठ्योन कंठी काशी पितांबर सूर्यलाटी देवस्वारा नित्यव भेटी करुण हनुमंत तुळोराती जय देव जय पाणूर रुक्माई वल्लभराई वल्लभ पावजी देवानी आषाढी कार्तिक चंद्रभागेमध्ये स्नान जे करते आज शिवजयंतीनिमित्त इथं आरोग्य तपासणी शिबिराचे ऑर्गनाईज केलं होतं विठ्ठल रुक्माई मंदिरामध्ये एजन्सी मार्केटमध्ये। तर त्याचा लाभ खूप साऱ्या पेशंटनी घेतलेला आहे। आतापर्यंत एक 300 ते 400 पेशंट आपल्याकडे तपासण्यासाठी आले होते आणि त्यांचं योग्यरित्या आपण तपासणी करून त्यांचा विलास केलेला आहे। अजून पण कॅम्प चालू आहे, तर गरजू पेशंटनी येण्याचा एक लाभ घ्यावा आणि त्याच्यानंतर 19 तारखेला आपण जी शिवजयंतीचा जो कार्यक्रम आहे त्यासाठी सुद्धा सगळ्यांनी जास्तीत जास्त प्रमाणामध्ये येऊन आपण साजरी करावी सगळ्यांची विनंती करतो। निमित्त
आज आम्ही फ्री आरोग्य शिबिर आयोजन केलं होतं. त्यानिमित्त प्रत्येक डिपार्टमेंटमधून आम्हाला सहकार भेटलेला आहे. ऑर्थोपेडिक असो, डेंटल सर्व डॉक्टर्स असो, फिजिशियन्स असो आणि आपले पायल्ससाठी असो, हे सर्व डॉक्टरांनी आम्हाला सहकार्य केलेलं आहे. आणि या निमित्ताने आम्ही आज सांगू इच्छितो की ह्याच्या पुढेही आम्ही दरवर्षी हे प्लॅन आता हे स्टार्ट केलेलं आहे. ह्याचा अर्थ असं नाही की एंड होईल. पुढच्या वर्षीपासून आम्ही दरवर्षी हे सर्व डॉक्टरांनी आश्वासन दिलेलं आहे की आम्ही दरवर्षी हे ऑर्गनाईज करून म्हणजे प्रत्येक मॅक्झिमम जितकं लोकांना फायदा होईल ते आपण पाहून त्याच्याप्रमाणे आम्ही करण्याचं ठरवलेलं आहे. आणि आजच्या ह्या सर्व कॅम्पमध्ये भरपूर पेशंट्स त्याचा लाभ घेतल्याबद्दल मी त्यांचा आभार आहे. आणि याच्यापुढेही आम्ही हे कार्य करत राहू म्हणून मी सर्वांना अजून एक विनंती करतो की मॅक्झिमम आपल्याला सर्व लेडीज, मुलं आणि सर्व वयस्कर लोकांनी येऊन भरपूर त्या रॅलीमध्ये प्रतिसाद द्यावा म्हणून मी त्यांच्याशी विनंती करतो. ಈ ದಿನ ಶಿವಾಜಿ ಜಯಂತಿ ನಿಮಿತ್ತ ರುಕ್ಮಿಣಿ ಮಂದಿರಲ್ಲಿ ಆರೋಗ್ಯ ತಪಾಸಣಾ ಶಿಬಿರವನ್ನು ಆಯೋಜಿಸಲಾಗಿದೆ. ಸೊ 19ನೇ ತಾರೀಕು ಎಲ್ಲರೂ ಮಹಿಳೆಯರ ಮಕ್ಕಳು ಎಲ್ಲರೂ ಆ ರ್ಯಾಲಿಯಲ್ಲಿ ಭಾಗವಹಿಸಬೇಕೆಂದು ವಿನಂತಿಸಿಕೊಳ್ಳುತ್ತೇವೆ. शिवाजी महाराज जयंती निमित्त इथे विठ्ठल रुक्मिणी मंदिर येथे उचित आरोग्य शिबिर चालू आहे. सो आतापर्यंत बरेच जण ह्याचा लाभ घेतला आहे. तुम्ही आता 19 फेब्रुवारी येथे छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त सर्वांनी रॅलीमध्ये उपस्थित व्हावे हे माझी विनंती आहे. ಪ್ರಜಾಮತ ನ್ಯೂಸ್ ಪತ್ರಿಕೆ ಹಾಗೂ ವೆಬ್ಸೈಟ್ ಹಿಂದಿ ಭಾಷೆಯಲ್ಲಿ ಪ್ರಕಟವಾಗುವ ಭಾರತದ ಪ್ರಮುಖ ಸಂಸ್ಥೆಗಳಲ್ಲಿ ಒಂದಾಗಿದೆ. ಮೊಬೈಲ್ ಮತ್ತು ಡಿಜಿಟಲ್ ಪ್ರಕಾಶನದಲ್ಲಿ ನಾಯಕರಾಗಿ ನಾವು ವಿಭಾಗಗಳಾದ್ಯಂತ ವಿಷಯವನ್ನು ಪ್ರಕಟಿಸುತ್ತೇವೆ ಮತ್ತು ಸುದ್ದಿ, ಜ್ಯೋತಿಷ್ಯ, ಆಧ್ಯಾತ್ಮಿಕ, ಧಾರ್ಮಿಕ ಮತ್ತು ಮನರಂಜನಾ ವಿಷಯಗಳಲ್ಲಿ ನಾಯಕರಾಗಿದ್ದೇವೆ. ಕೇವಲ ರಾಜಕೀಯ ಕಾರವಾದ ಮಾಹಿತಿ ನೀಡುವುದಷ್ಟೇ ಅಲ್ಲ, ಅವರಲ್ಲಿ ವೈಜ್ಞಾನಿಕ ಆಸಕ್ತಿಯನ್ನು ಹೆಚ್ಚಿಸುವ ರೀತಿಯಲ್ಲಿ ಸುದ್ದಿಗಳನ್ನು ಸಮಾಜದ ಮುಂದೆ ಇಡುವುದು ನಮ್ಮ ಉದ್ದೇಶ. ನಾವು ಸಮಾಜಕ್ಕೆ ಅಂತ ಮಾಹಿತಿಯನ್ನು ನೀಡಲು ಬಯಸುತ್ತೇವೆ. ಅದು ಅವುಗಳನ್ನು ಗಂಭೀರವಾಗಿ ಪರಿಗಣಿಸಬೇಕು, ನವೀಕರಿಸಲು ಮಾತ್ರವಲ್ಲ, ಸರಳವಾದ ಆದರೆ ಗಂಭೀರವಾದ ಪದಗಳಲ್ಲಿ ಸಾರ್ವಜನಿಕರ ಅನುಕೂಲಕ್ಕಾಗಿ ಸಾರ್ವಜನಿಕರ ಸುದ್ದಿಗಳನ್ನು ಸಾರ್ವಜನಿಕರಿಗೆ ತಲುಪಿಸಬೇಕು ಎಂಬುದು ನಮ್ಮ ಪ್ರಯತ್ನವಾಗಿದೆ.